पुण्यात 14 प्रभागांमधील 24 जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आमने सामने। 165 जागांसाठी काँग्रेस 90, ठाकरेंची शिवसेना 70, तर मनसेकडून 44 उमेदवार रिंगणात। भाजप समर्थकांकडून व्हिडिओ शेअर करत ठाकरेंवर टीका। लंडनमध्ये मुस्लिम महापौर झाला तसं ठाकरेंना मुंबईत करायचंय, लंडनचा दाखला देत भाजप समर्थकांचा मोठा दावा। पुणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे 111 उमेदवार रिंगणात। उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची 9 तारखेला पुण्यात जाहीर सभा। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 1165 उमेदवार रिंगणात। काल अखेरच्या दिवशी तब्बल 969 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला। पालिकेच्या 165 जागांसाठी राजकीय पक्ष मैदानात। थोरवेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते असे आरोप करतायत। नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्याने नैराश्यातून हे आरोप होत असल्याची टीका खासदार सुनील तटकरेंनी केली। सुनील तटकरे रायगडचे आका असल्याची टीका महेंद्र थोरवे यांनी केली होती। मीरा भाईंदरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर प्रीती पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार। भाजप आता काही लोकांसाठी प्रायव्हेट कंपनी झाली। प्रीती पाटील यांची नाव न घेता नरेंद्र मेहता यांच्यावर टीका। नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपच्या 96 बंडखोरांनी अर्ज मागे घेतले, पण विनायक डेहनकर, सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण, मुकुंद बापट, दीपक चौधरी, सुनील मानेकर यांची बंडखोरी मात्र कायम आहे। जळगाव महापालिकेच्या 75 जागांपैकी 12 जागा बिनविरोध। उर्वरित 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। काल तब्बल 317 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। सोलापुरात भाजपच्या माजी नगरसेवकांचं कार्यालय फोडलं। तिकीट वाटपावरून झालेल्या रड्यात सरवदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदे यांचं कार्यालय फोडले। मनसेच्या बाळासाहेब सरवदेंची हत्या झाल्याचा आरोप, 4 जण ताब्यात। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार। 6 जानेवारीला या मुलाखतीचं चित्रीकरण होणार, तर महापालिका निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होईल। पुण्यात अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर तुझ्या तोंडात साखर पडो अजित पवारांचं उत्तर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास दादा राजी, दादांचं उत्तरातून संकेत। नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती आणि तडजोड करणार नाही, अमित साटम यांचं वक्तव्य। देशविरोधी, समाजविघातक, दहशतवादी, जिहादी शक्तींसोबत कोणतीही तडजोड नाही, साटम यांची माहिती। 25 वर्षात मुंबई पालिकेत केलेलं एक काम दाखवावं, आदित्य ठाकरेंचा प्रेझेंटेशनवर अमित साटम यांची टीका। ठाकरे कुटुंब मुघलांशी हातमिळवणी करत आहे, साटम यांचा निशाणा। मुंबईत अजित पवारांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य, नवाब मलिक यांचं वक्तव्य। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते, नवाब मलिक यांची टीका। अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकरांमध्ये जुंपली, कोण प्रताप मला माहीत नाही, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। तर कोणी पराभूत केलं असं विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असं, प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाण यांच्यावर पलटवार। शिल्पा कळुसकर यांच्या उमेदवारीवरून भाजपकडून पोलिसात तक्रार। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं भोईवाडा पोलिसांना पत्र। शिल्पा कळुसकर यांनी भाजपच्या एबी फॉर्मची झेरॉक्स जोडून भरला होता उमेदवारी अर्ज। सायन पोलीस ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या। दत्ता केळुसकरांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्यानं कार्यकर्ते आक्रमक। बनावट अर्ज वैध ठरल्यानं कार्यकर्त्यांचं पोलीस ठाण्यात आंदोलन। महायुतीचे 200 नगरसेवक जिंकतील, सर्वाधिक नगरसेवक उत्तर मुंबईतून निवडून येतील, पियुष गोयल यांना विश्वास। आम्ही जागतिक दर्जाच्या मराठी शाळा बांधणार, तिथे इतर भाषाही शिकवल्या जाणार, पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। तर मुंबई शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या युतीत बिघाडी। वॉर्ड 140 मध्ये ठाकरे बंधू पवारांच्या राष्ट्रवादीत बिघाडी। पवारांचा उमेदवार असताना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला। 3 वाजल्यानंतरही अर्ज माघार नोंदवण्याच्या मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना धमक्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा ट्विट करत आरोप, माघार घेण्यासाठी समोरच्या उमेदवारांना 5 कोटी दिले जात आहेत, राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्य चांगलं चालत नव्हतं, प्रवीण दरेकरांची टीका। देवाभाऊंनी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि एकनाथ शिंदेंनी देवाभाऊंना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। विधानसभेचा अध्यक्ष हा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जातो आणि दमदाटी, अनिल परबांची टीका। विरोधी पक्षाला निवडणूक ही लढवून द्यायचीच नाहीये, राहुल नार्वेकरांच्या व्हायरल व्हिडिओवर अनिल परबांची प्रतिक्रिया।
अहिल्यानगर महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजप युतीचे आतापर्यंत 5 नगरसेवक बिनविरोध. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उमेदवारांशी संवाद साधत केलं अभिनंदन. अहिल्यानगरमध्ये बेपत्ता झालेले उमेदवार सुखरूप. राजकीय दबाव येऊ नये म्हणून दोन्ही उमेदवार फोन बंद करून देवदर्शनाला गेल्याची माहिती. मनसे उमेदवारांनी कुटुंबियांना फोन करून सुखरूप असल्याची दिली माहिती. पुण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली. शिंदेची शिवसेना 123 तर भाजप 165 जागा लढवणार. एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने चित्र स्पष्ट. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही बंड कायम. सूर्यकांत कोळी आणि श्रावणी देसाईंचा अर्ज मागे घेण्यास नकार, तर प्रभाग 196 मधून संगीता जगताप यांची उमेदवारी कायम. मनसेमध्ये बंडखोरी केलेल्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर नॉट रिचेबल. अनिशा माजगावकर यांच्याकडून भांडूपच्या प्रभाग 114 मधून उमेदवारी अर्ज. या प्रभागातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजुल पाटील अधिकृत उमेदवार. ठाण्याच्या प्रभाग 5 मधून शिवसेनेच्या सुलेखा चव्हाण यांचा बिनविरोध विजय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने निवडणूक बिनविरोध, तर प्रभाग 5 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या जयश्री डेव्हिड बिनविरोध विजयी. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश खंडाळेंकडून तिकीट न मिळाल्याने आंदोलन. त्यांनी प्रभाग 36 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने खंडाळेंकडून नाराजी व्यक्त. जळगावच्या अमळनेरच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाला पदग्रहणाच्या वेळी अभिनंदन करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला फोन. उपमुख्यमंत्री शिंदेंनी नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांना दिल्या शुभेच्छा. डोंबिवलीत मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मनोज घरत यांच्याकडून शहराध्यक्ष पदाचाही राजीनाम्यानंतर मनोज घरत यांनी माध्यमांशी न बोलता पळ काढला. धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा फडकणार. माजी आमदार राजन साळवींकडून विश्वास व्यक्त. जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचा पहिला महिला मेळावा उत्साहात संपन्न. मेळाव्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. सोलापूर महापालिकेसाठी 1230 पैकी 490 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी एकूण 738 उमेदवार रिंगणात. प्रभाग क्रमांक 17 मधील भाजप उमेदवार शिल्पा सौरभ सांगोरे यांच्या निवडणूक कार्यालयाची माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते उद्घाटन. महाआघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील. उद्घाटनावेळी गोपाळ शेट्टींची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे गौरव महाजन यांनी अर्ज मागे घेतला. प्रभाग क्रमांक 21 मधून अर्ज मागे घेत शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची माहिती. गौरव महाजन लवकरच कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून मनसेच्या 7 उमेदवारांची माघार. राज ठाकरेंच्या आदेशामुळे माघार घेण्यात आली असल्याची उमेदवारांची माहिती. दहिसर मागाठाणीतील महायुतीच्या सर्व बंडखोरांनी अपक्ष अर्ज मागे घेतलेले आहेत. दहिसर आणि मागाठाणीत 10 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले होते. आमदार प्रकाश सुर्वेंच्या मध्यस्थीनंतर सर्व अपक्षांनी अर्ज मागे घेतला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नितीन देशमुख भाजपात. पडळकर आक्रमक नेते. काही गैरसमजातून वाद झाला होता. आव्हाडांशी बोलण्याची हिंमत झाली नाही. नितीन देशमुखांची माहिती. कुणाविरोधात गुन्हा दाखल झाला तर गुन्हा सिद्ध होण्याआधीच तो दोषी असतो का? अण्णा बनसोडेंचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवारांचं वक्तव्य. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सत्तेची खूप मिजाज आलेली दिसते. अध्यक्षांना विधानसभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात. अंजली दमानी यांची टीका. ज्या थाटात नार्वेकरांनी जॉईंट कमिशनर यांना फोन करत आदेश दिले त्याच सत्तेची मिजाज दिसत होती. दमानी यांचा हल्लाबोल. ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये अपक्ष मवियाचे उमेदवार पळवल्याचा आरोप. महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर ठाण्यात आंदोलन. राज्यातील 29 पालिकेत 66 नगरसेवक बिनविरोध. भाजपचे 43, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा 1 आणि पनवेलमध्ये 1 अपक्ष उमेदवार बिनविरोध. जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेसच्या विकास शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. उमेदवारी अर्ज कशामुळे मागे घेतला याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. लोकांना विकसित महाराष्ट्राकडे जायचं, त्यामुळे अनेक उमेदवार बिनविरोध झाले. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. 42 वर भाजपचे नगरसेवक बिनविरोध, मात्र विरोधक त्याला गालबोट लावतात. बावनकुळेंची अविनाश जाधवांवर टीका. नाशिकच्या चांदवड नगरपालिकेच्या 3 अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. प्रभागच्या विकास कामांसाठी प्रवेश केल्याची माहिती.
अकोल्यात महापालिका निवडणूक तयारीचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा. बावनकुळे यांची भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड बैठक. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीच्या एकूण 12 जागा बिनविरोध. भाजपचे 6 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 6 असे एकूण 12 उमेदवार बिनविरोध. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत पालिकेबाहेर जल्लोष. नांदेड महानगरपालिकेसाठी शिंदेच्या शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडला. सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून शिवसेनेचा महापौर करणार नांदेड उत्तरचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना विश्वास. कल्याण डोंबिवलीत अर्ज माघारीच्या शेवटच्या तासात गोंधळ. क्रमांक क मध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी आलेल्या उमेदवार आणि पोलिसांनी सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. घटनेनंतर काही काळ तणावाची स्थिती होती. यवतमाळ नगर परिषदेच्या भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियदर्शनी अशोक उईके यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. पहिल्याच बैठकीत महिला सुरक्षेच्या दृष्टीने निर्भया पथक, दामिनी पथकाची सुरुवात. सोलापूरमधील मनसेचे नेते बाळासाहेब सरवदेच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल. भाजपचा उमेदवार शालनचक्र शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल. अमळनेरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींविरोधात दादांची राष्ट्रवादी आक्रमक. आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटलांविरोधात अवमानजनक वक्तव्याचा आरोप. मोर्चा काढत निषेध व्यक्त. वांद्रे पूर्व येथे भाजपचे माजी आमदार बाबू R.N. सिंह यांच्या 77व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन. जयंतीनिमित्त दिव्यांग लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक सायकलिंगचं वितरण. आज रात्री पश्चिम रेल्वेवरील ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार. 13 तासांचा ब्लॉक दरम्यान 145 लोकल रद्द होणार. रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 पर्यंत ब्लॉकचा कालावधी असणार. मुंबई पोलिसांना मालकी हक्काने घरं देता येतील का यासंदर्भात अभ्यास समितीची स्थापना. या समितीत सामान्य प्रशासन, वित्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग, अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशासन यांचा समावेश. एसटी महामंडळाकडून सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान 2,24,82,000 ऑनलाईन तिकीट विक्री. 303 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल तिजोरीत जमा. शेतीच्या पीक कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार. 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर ही सवलत मिळणार. सर्व बँक, सहकारी संस्थांना निर्णय बंधनकारक. देशातील डिलिव्हरी बॉयज आणि कॅब ड्रायव्हर्स यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा. यापुढे गिग वर्कर्सना आरोग्य विमा, अपघाती विमा आणि पेन्शनसारख्या सुविधा मिळणार. सोशल सिक्युरिटी कोड 2020 अंतर्गत नव्या नियमांचा मसुदा जाहीर. महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची, मातृभाषा सन्मानित झाली पाहिजे. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळासाठी वडूबुद्रुक येथे 2.5 एकर जमीन. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार. KEM रुग्णालयाच्या मालकीची वडूबुद्रुक येथील जमीन आता समाधीस्थळासाठी उपलब्ध. शासन निर्णय जारी. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीच्या अंत्यविधीला हजारो लोक कसे काय जमतात. पालकमंत्री राधाकृष्ण विखेंकडून अहिल्यानगर पोलिसांची कानउघडणी. पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीला श्रीरामपूरमधील हजारो लोकांनी लावली हजेरी. अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पॅडवर शिवरायांचा फोटोवर राम शिंदेंचं स्टिकर लावणाऱ्या दुकानदारांनी माफी मागितली. रोहित पवारांनी पॅडचा व्हिडिओ ट्विट करत या संदर्भात टीका केली होती. एमपीएससीचे परीक्षार्थी उद्या पुन्हा आंदोलन करणार. जरांगे पाटील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आज पुण्यातच मुक्कामी असणार. निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करणार. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. अमरावतीतही एमपीएससीच्या परीक्षार्थींचं आंदोलन. पीएसआय पदासाठी वयोमर्यादा वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक. परीक्षा अवघ्या 2 दिवसांवरून ठेपली असता विद्यार्थ्यांचं आंदोलन. राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही भूमिका नाही. साताऱ्यातील कराडच्या पालीत खंडोबाची यात्रा अगदी उत्साहात सुरू. या यात्रेत खंडोबा देवगावातून पालीगावात रथातून जाण्याची प्रथा आहे. लाखो भाविकांकडून येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर. बीडमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराईला पुन्हा अचानक आग. आगीत तब्बल 2 एकर परिसर जळून खाक. आग विझवण्यात यश, मात्र झाडांचं मोठं नुकसान. शेवटचा वडिलांचा चेहराही पाहू शकले नाही. मंगेश काळोखेंची मुलगी वैष्णवी काळोखेंची हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, वैष्णवीची मागणी. तामिणी घाटात खासगी बसचा भीषण अपघात. 25 ते 30 प्रवासी जखमी. तीव्र उतारावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात. जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.